नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपणाला सुमन केसरी या हिंदी कवयित्रीची कविता पाहायची आहे। मित्रहो, सुमन केसरी या दिल्लीला असतात। 1958 साली त्यांचा जन्म झाला। हिंदी कवयित्री आहेत मुळात। ही कविता आपण अनुवादित करून घेतलेली आहे। एक अनुवादित कवितेचा इतर भाषांमधल्या कवितेचा नमुना म्हणून तुम्हाला ती अभ्यासाला ठेवलेली आहे। त्या भारत सरकारच्या सेवेत नोकरीला होत्या। त्यांचे 3 कविता संग्रह आहेत हिंदीमध्ये, याज्ञवल्क्य से बहस, मोनालिसा की आंखें आणि पिरामिडों की तह में, असे 3 कविता संग्रह। आणि स्त्रीवादी आणि व्यक्ती स्वातंत्र्यवादी विचाराच्या त्या आहेत, पण स्वर विद्रोही नाही। स्त्रीवादी जरी असल्या तरी विद्रोही स्वरात त्यांनी आपल्या कविता लिहिलेल्या नाही आहेत। आणि या कवितेचा अनुवाद ज्यांनी केला आहे त्यांचा पण आपण थोडक्यात परिचय पाहूयात। स्वाती दामोदरे, 1972 असं त्यांचं जन्मसाल आहे। अकोल्यात मराठीच्या त्या प्राध्यापक आहेत आणि डोळे मोनालिसाचे हा अनुवादित काव्यसंग्रह वर ज्या सुमन केसरी यांचा मोनालिसा की आंखें हा कविता संग्रह आपण पाहिला त्याचाच हा अनुवाद। आणि शब्द मंजरी हा ललित लेख संग्रह त्यांच्या नावावर आपणाला पाहायला मिळतो। मित्रहो, या कवितेचं नाव आहे तिच्या मनात उतरणं। तिच्या मनात उतरणं, तिच्या म्हणजे अर्थातच स्त्रीचा संदर्भ आहे या कवितेला। आणि कविता सुरुवातीला मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि मग आपण तिचा संदर्भ पाहूयात की तिच्या मनात उतरणं विहिरीत उतरण्यासारखं होतं, ओलसर, दमट, अंधाऱ्या नि भुयारासारख्या। तिनं अंगावरचे कपडे उतरवले आणि सळ्यांच्या डागण्या दाखवल्या, जसे निर्विकारपणे बोलता बोलता एखाद्या अनोळखी चित्रकाराची चित्र दाखवावीत कुणीतरी। एके दिवशी मीठ विसरले वर्णात तर त्या दिवसाच्या या खुणा, आणि एकदा आईची आठवण आली म्हणून गेले माहेरी न सांगताच तर त्या दिवसाच्या या खुणा। अशा अनेक खुणा होत्या शरीराच्या या ना त्या भागावर। सगळ्या डागण्या दाखवून तिनं स्मित केलं, जणू ती पदकं दाखवत होती कोणाला पराभूत करून मिळवल्याची। मला गप्प गप्प पाहून तिनं अगदी हळुवार विचारलं, तुला ठाऊक आहे का या अगतिकांचा विजय कोण ठरवतो? डोळ्यांच्या कोपऱ्यातला बांध फुटला नाही की अगतिक पराभूत होतो। आसवांच्या खारेपणात मुरवून तर जपलंय मी हे स्मित। तेव्हा मला कळालं की तिच्या मनात उतरणं म्हणजे अशा खोल विहिरीत उतरणं होतं जिच्या तळाशी जिवंत झरे आहेत गोड पाण्याचे। अशी ही कविता। मित्रहो, स्त्रीवादी कविता म्हणजे काय, स्त्री कविता म्हणजे काय हा संदर्भ मी तुम्हाला याआधी सांगितलेला आहे। आपण पी विठ्ठल यांची ही पृथ्वी स्त्रीलिंगी आहे ही कविता पाहिली तेव्हा स्त्रीवादी कविता म्हणजे काय, स्त्री विचार म्हणजे काय, स्त्री चळवळ म्हणजे काय हे मी तुम्हाला सविस्तर सांगितलेले, ते आता पुन्हा सांगण्याची गरज नाही। स्त्रीला युगानुयुग जी छळणूक सहन करावी लागली, प्रत्येक समाजातल्या, प्रत्येक देशातल्या, प्रत्येक धर्मातल्या आणि प्रत्येक जातीतल्या स्त्रीला युगानुयुग जी छळणूक सहन करावी लागली त्याच्या विरुद्धची प्रतिक्रिया म्हणून स्त्री चळवळ आणि स्त्रीवाद उदयाला आला, जगभरात उदयाला आला हे आपणाला माहीत आहे। मराठीत उदयाला आला, हिंदीत उदयाला आला। ही हिंदीतली कविता आहे। काय कविता आहे की तिच्या मनात उतरणं। मित्रहो, मनात उतरणं ही तशी अवघड गोष्ट आहे। मन कुणाचं कुणाला कधीही कळत नाही, कुणालाच कधीच कुणाचं मन कळत नाही, म्हणजे बापाला मुलाचं मन देखील कळत नाही। फक्त आईला मुलाचं मन कळतं। जगामध्ये कुणालाही इतराचं मन कळत नाही, आईला मात्र आपल्या मुलाचं मन नक्की कळतं, कारण जे न देखे रवी ते देखे कवी असं म्हटलं जातं। आणि सुरजीत पाथर नावाच्या पंजाबीतल्या कवीची एक फार सुंदर कविता आहे। त्यानं असं म्हटलेलं आहे की त्याच्या आईला त्याची आई त्याला प्रश्न विचारते की इतर लोकांना सांगते, पहा हो पहा, मी जिवंत असताना हा कविता लिहितोय, कारण आपली सुखदुःख हा कवितांना सांगतोय,
मी का अजून मेले, मी का आता जिवंत नाही आहे, अशा प्रकारची तक्रार ती करते आणि आपल्या मुलाच्या मनातलं ती ओळखते, आपल्या मुलाचं मन ओळखते की आपलं दुःख व्यक्त करण्यासाठी हा कविता लिहितो आहे. तेव्हा आई फक्त मुलाचं मन समजू शकते, बाकी इतर कुणाचं मन समजणे ही मोठी अवघड गोष्ट आहे. पण देहबोलीतून ते समजत असतं, तुमच्या चेहऱ्यावरून थोडाफार अंदाज लागू शकतो. आपण नेहमी म्हणतो ना, ते हिंदी चित्रपटातलं गाणं आहे, लाख छुपाओ छुप न सकेगा, राज हो कितना गहरा, दिल की बात बता देता है असली नकली चेहरा. थोडंफार चेहऱ्यावरून मनाचा अंदाज येतो, पण संपूर्ण मन आपणाला काही ओळखता येत नाही. माणसं वरवर वेगळी असतात, आतमध्ये वेगळी असतात आणि ती समजणं मोठी अवघड गोष्ट असते. पण या कवितेमध्ये कवयित्रीनं ते मनात उतरण्याचं कसब जे आहे ते कसब सांगितलेलं आहे. आपल्या बहिणाबाईंनी मनावर कविता लिहिलेली आहे. हिंदीमध्ये मनावर पुष्कळ कविता आहेत आणि रामदासांनी मनावरचे श्लोक लिहिले, तुकारामांनी मनाचे अभंग लिहिले. मनाचा खूप शोध घेतला, पण अजून शोध संपलेला नाही, कारण मन कुणाला सापडलेलं नाही. कारण बहिणाबाईंनी फार थोडक्यात सांगितलेलं आहे की मन एवढं एवढं जसा खाकसाचा दाना, मन केवढं केवढं आभायातही मायेना. अशी ही मनाची अवस्था आहे. तरी पण मनात उतरणं हे कुणाही आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्या माणसाच्या मनात उतरणं ही मनात उतरण्याची एक गरज असते. मित्र हो, या कवितेमध्ये तिच्या मनात उतरणं म्हणजे कविता लिहिणारी ही कवयित्री आहेच, तीच आहे आणि बोलती तिच्याविषयी आहे, म्हणजे स्त्रीविषयी आहे. कविता लिहिणारी स्त्री आणि जिच्याविषयी कवयित्री बोलते आहे ती पण स्त्रीच आहे. ती असं म्हणते की तिच्या मनात उतरणं विहिरीत उतरण्यासारखं होतं. विहिरीमध्ये जसं उतरावं तसं, पण कसं तिच्या मनात उतरणं विहिरीत उतरण्यासारखं होतं, ओलसर, दमट, अंधाऱ्या आणि गुहेसारख्या. ती साधी विहीर नव्हती. ओलसर असतेच, पण ही दमट होती, अंधारी होती आणि त्याला काय भुयारासारखी म्हटलेली, एखाद्या गुहेसारखी आहे. म्हणजे अंदाज येत नव्हता की आपण काय करतो आहोत, आपला पाऊल कुठं पडणार आहे. अशी ही गूढ गहन विहीर म्हणजे स्त्रीचं मन. कारण ते अथांग मन आहे, त्या मनाचा थांग आपणाला लागू शकत नाही. आणि मग कवयित्री दुसऱ्या स्टांजामध्ये, दुसऱ्या कडव्यात, दुसऱ्या तुकड्यात कवितेच्या असं म्हणते की तिनं अंगावरचे कपडे उतरवले आणि सळ्यांच्या डागण्या दाखवल्या. स्त्रीच आहे, स्त्रीच्या समोर आहे, तिच्यामुळं तिनं सहज अंगावरचे कपडे उतरून अंगावर त्या पुरुषानं, तिच्या नवऱ्यानं ज्या सळ्या डागण्या दिलेल्या आहेत त्या डागण्या दाखवल्या. पण कशा दाखवल्या? तक्रार म्हणून नाही, रडत भेकत नाही. जसे निर्विकारपणे बोलता बोलता एखाद्या अनोळखी चित्रकाराची चित्र दाखवावीत कुणीतरी. म्हणजे दुसऱ्या चित्रकारानं काढलेली तिसऱ्या माणसाला कुणीतरी तिसऱ्या माणसानं चित्र दाखवावीत, इतक्या तिराईतपणे स्वतःच्या अंगावरच्या जखमा तिनं त्याला दाखवलेल्या आहेत. एके दिवशी मीठ विसरले, त्या जखमांचं ती विश्लेषण करते आहे की ह्या जखमा कधी आणि का केल्यात नवऱ्यानं. एके दिवशी मीठ विसरले वर्णात, तर त्या दिवसाच्या या खुणा. आणि एकदा आईची आठवण आली म्हणून गेले माहेरी न सांगताच, तर त्या दिवसाच्या या खुणा. म्हणजे भाजीत मीठ विसरणं आणि नवऱ्याला न विचारता माहेरी जाणं हा जणू काही गुन्हा आहे असं समजून त्या नवऱ्यानं दिलेल्या अंगावरच्या सळ्याच्या डागण्या, अशा कितीतरी 2 उदाहरणं म्हणून तिनं सांगितलेली आहेत. अशा अनेक खुणा होत्या शरीराच्या याना त्या भागावर. सगळ्या डागण्या दाखवून तिनं स्मित केलं, जणू ती पदकं दाखवत होती कोणाला पराभूत करून मिळवलेली. ती रडत भेकत नव्हती, तक्रार करत नव्हती आणि स्मित केलं, उलट ती हसली. आणि पुढं काय म्हणाली? मला गप्प गप्प पाहून तिनं अगदी हळुवार विचारलं. म्हणजे मी अशी गप्प गप्प म्हणजे मला एकदम आश्चर्य वाटलं ना, मी स्तंभित झाले तिच्या अंगावरच्या जखमा पाहून. पण मला गप्प गप्प पाहून तिनं अगदी हळुवार विचारलं, तुला ठाऊक आहे का, या अगतिकांचा विजय कोण ठरवतो? डोळ्यांच्या कोपऱ्यातला बांध. हे जे आपल्या अंगावर डागण्या देणार आहेत, आपल्याला छळणार आहेत, यांचा विजय कधी होत असतो? जेव्हा आपण तक्रार व्यक्त केली, आपल्या डोळ्यामधून अश्रू गाळले. आपण अश्रू गाळावेत, आपण रडावं, आपण भेकावं, त्यांना शरण जावं म्हणून तर ते हे करत असतात. पण आपण जेव्हा अश्रूच गाळत नाही, डोळ्यात अश्रूच येत नाहीत, तेव्हा आपला नव्हे त्यांचा पराभव झालेला असतो. तुला ठाऊक आहे का, या अगतिकांचा विजय कोण ठरवतो? डोळ्याच्या कोपऱ्यातला बांध. बांध फुटला नाही की अगतिक पराभूत होतो. त्यालासुद्धा तिनं अगतिक म्हटलेलं आहे. का अगतिक म्हटलेलं आहे? तो तक्रार त्याच्याविषयी करायची, पण त्यालासुद्धा तिनं म्हटले की तो अगतिक आहे. तो असं का करतो आहे? कशामुळं तरी तो अगतिक आहे. काय आहे माहीत नाही. शरद जोशी म्हणायचे की शेतकरी आपल्या बायकोला इतकं का मारतो?
तर त्याला जगावर आपलं म्हणजे तक्रार व्यक्त करता येत नाही म्हणून तो आपल्या बायकोला मारतो. तो अगतिक असतो जगण्याला म्हणून तो आपल्या बायकोला मारतो, मुलांना मारतो, असं विश्लेषण एकदा शरद जोशींनी केलं होतं. तसंच कदाचित तिच्या बाईचं म्हणावं असावं. अगतिक शब्द वापरला. बांध फुटला नाही की अगतिक पराभूत होतो, आसवांच्या खारेपणात मुरून तर जपले मी हे स्मित. आणि ती म्हणते की मी हसू कशी शकते एवढ्या जखमा अंगावर असताना सुद्धा. तर तिने म्हटले की आसवांच्या खारेपणामध्ये मुरून तर जपले मी हे स्मित. तेव्हा मला कळालं की तिच्या मनात उतरणं म्हणजे अशा खोल विहिरीत उतरणं जिच्या तळाशी, आधी म्हटलं होतं गहन, गूढ, अंधारी, ओलसर आणि गुहेसारखी, पण आता काय म्हटलेलं आहे, अशा खोल विहिरीत उतरणं होतं जिच्या तळाशी जिवंत झरे होते गोड पाण्याचे. आणि स्त्री हा शेवटी गोड पाण्याचाच झरा असते, हेच या कवयित्रीला या कवितेतून सांगायचं होतं. मित्र, इथे ही कविता संपली. उद्या आपण आणखी एक कविता पाहणार आहोत. नमस्कार.